भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत भरोडीचे विद्यमान सरपंच रणजित ज्ञानेश्वर पाटील यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याने आपल्या पदाच्या सहकुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरुण बडगुजर व ग्रामपंचायत अधिकारी कुमार हरी पाटील यांच्या खास उपस्थितीत बुधवार दिनांक 19 मार्च रोजी दुपारी 12 वाजता ग्रामपंचायत कार्यालय भरोडी येथे सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली। सदर निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंच पदासाठी विलास बबन पाटील यांच्या एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध सरपंचपदी निवड जाहीर करण्यात आली। त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी भरोडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच मीनाक्षी आनंद नांदुरकर, दिनेश श्रावण पाटील, निमिता प्रसाद पाटील, रवीना अजित भोईर, विजय कमलाकर भोईर, सुनीता संदीप पाटील, संगीता सुदेश पाटील, पंढरीनाथ पाटील, यमुनाबाई बाळराम पाटील, मनीषा राजू भोईर तसेच आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, कर्मचारी, मित्रमंडळी, आप्तेष्ट नातेवाईक व मान्यवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळ यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत। माननीय ग्रामपंचायत सदस्य भरोडी यांना माझा नमस्कार। मी अरुण बडगुजर, विस्तार अधिकारी, पंचायत समिती भिवंडी। आज दिनांक 19 मार्च 2025 रोजी ग्रामपंचायत भरोडी येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा आयोजित केलेली आहे। या विशेष सभेसाठी माझी अध्यक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। माननीय तहसीलदार साहेब भिवंडी यांच्या दिनांक 10 मार्च 2025 रोजी 4 दिवसानवे माझी अध्यक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। सदर आदेशानुसार दिनांक 13/3/2025 रोजी अजेंड्याची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती। आपण सर्वांना माहिती आहे की आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण प्रवर्गातील आहे। सदर अजेंड्यानुसार सकाळी 10 ते 11 वाजता नामनिर्देशन पत्र घेण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती। त्या अनुषंगाने सकाळी 10:30 श्री विलास बबन पाटील यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले। सदर अर्जावर सूचक म्हणून श्री दिनेश श्रावण पाटील, वार्ड क्रमांक 1 यांची स्वाक्षरी आहे। सदर अर्जाची मी सकाळी 11 ते 11:30 वाजेच्या दरम्यान छाननी केली असता सदर नामनिर्देशन पत्र वैध ठरवण्यात आले। त्या अनुषंगाने दुपारी 12 वाजता विशेष सभेस सुरुवात करण्यात आली। प्रथम माझ्या कमिटीचा आभार मानतो, ते माझ्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले। तसेच आमचे सहकारी लालचंद पाटील, सत्यवान पाटील, प्यारलाल पाटील, कमलाकर दादा, दिलीप दादा, प्रल्हाद दादा, गंगाराम पाटील, विनोद पाटील यांचे भरपूर सहकार्य राहिले। तसंच आम्ही सर्व कमिटी मिळून एकजुटीने काम करू एवढीच मी हे करतो। आता माझ्या गावाचा मेन रस्ता आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, शाळेत जाणाऱ्या मुलांचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर आम्ही पहिला विषय तोच घेणार आहे। आनंद तर होतेच, माझे जास्त माझे फॅमिलीला, माझ्या ग्रुपला यांना जास्त आनंद झालेला आहे, कारण मला वारंवार कॉन्टॅक्ट करून ते उत्साह देत होते। त्याच्याबद्दल माझे जे मित्र परिवार, फॅमिली, हे गाववाले यांचा भरपूर सहकार्य होता आपल्याला, कारण त्यांची एक इच्छा होती तर मी सरपंच पदाचा मला विलास पाटीलला मान मिळावा। भरपूर लोकांची अपेक्षा होती, तो पूर्ण झालेला आहे।